अर्धा पेपर चेक आहे, इथं एंड दाखवतोय आणि पेपर अर्धा चेक केलेला नाही. म्हणजे यांच्या चुकांमुळे जो ग्रामीण भागातील विद्यार्थी सर इथं आलेला आहे त्याला परत तो इथं फेल झाला, त्याला इथं परत राहायचं, त्याचं हॉस्टेल, त्याचं मेस, त्याचा खर्च हे कोण भरणार आहे? सर्वात आधी सर तुम्ही तर नवीन आलेला आहात, आमचं एक स्पष्ट म्हणणं असं आहे, विद्यार्थ्यांचा छळ विद्यापीठाने बंद करावा. कारण सर वारंवार आता हे चाललेलं आहे, विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठी असतं. दरवेळेस आम्ही यावं इथं, विद्यापीठ विद्यार्थ्यांसाठीच आहे, परंतु वागणूक तशी नाही, परंतु वागणूक प्रशासनाची तशी नाही का सर? हे आम्हाला दरवेळेस आंदोलन का करावं लागतंय सर? आम्हाला दरवेळेस इथं यावं लागतंय, हे आमचं काम नाही सर विद्यार्थ्यांचं आंदोलन करावं. आपण इथं एका साईडला म्हणतो ऑफर द ईस्ट आपण, पण सर ह्या पद्धतीचं टाइम टेबल कधीच फॉलो केला जात नाही. आता एवढा बोंगळ कारभार आहे. 3 मिनिटं घे सर, एवढे महत्वाचे मुद्दे आहेत. पेपर चेक झालेला आहे, मुलाला खात्री होती मी 100% होणार, त्याने पेपर कॉपी मागवली. पेपर कॉपी मागवल्यावर अर्धा पेपर चेक आहे, इथं एंड दाखवतोय आणि पेपर अर्धा चेक केलेला नाही. म्हणजे यांच्या चुकांमुळे जो ग्रामीण भागातील विद्यार्थी सर इथं आलेला आहे त्याला परत तो इथं फेल झाला, त्याला इथं परत राहायचं, त्याचं हॉस्टेल, त्याचं मेस, त्याचा खर्च हे कोण भरणार आहे? तुम्ही एक तर परीक्षा फीस रुपये वाढवतात, त्याचा पर्सनल खर्च तो वाढतोय. दुसरं आज सर्वात महत्वाचा विषय जो आहे वाढलेली नाही, DTL जो आहे, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ बद्दल आपलं काय मत आहे? आज आम्ही आपलं त्याच्यावरती सर चौकशी हा विषय नाहीये सर, त्यासाठी नाहीये सर. नियमित का होते सर असं आहे सर? असं कसं काय होतंय? जर सर एवढी जर बौद्धिक दिवाळखोरी ह्या प्राध्यापकांची असेल, यांना जर पेपर सेट करता येत नसेल, फक्त कॉपी पेस्ट करणार असेल, तर सर त्यांना इथं ठेवू नका. एवढी तुम्हाला आमची कारवाई म्हणजे त्यांच्यावर तुम्ही परत त्यांना साईडला द्यायची असं करू नका, जेणेकरून स्ट्रिक्टली जर यांच्यावर सर काही ऍक्शन झाली तर उपयोग होणार. तुम्ही सर आमचा विद्यार्थ्यांचा अंत बघू नका, कारण आम्हाला विद्यापीठ आमचं एक इमोशनल टच सर्व गोष्टी आहेत, परंतु ह्या वागणुकीमुळे सर आमचा राग येतोय. आम्ही याच विद्यापीठाचे विद्यार्थी सर वारंवार इथं NSU येणार, युवक काँग्रेस येणार, आम्ही इथं आंदोलन करणार, तुमच्याकडे येणार, तुमची सिक्युरिटी येणार, पोलीस येणार, त्यांची कामं सोडून पोलिसांची यांना इथं यावं लागतंय. ठीक आहे.